माझी आपल्याला दोन गोष्टीची एक विनंती आहे. आपल्याला कोणाबद्दल काय वाईट बोलायचं नाही. तुम्ही सुद्धा कोणाबद्दल काय वाईट बोलू नका. आपल्याला टीका करायची का वाईट बोलायचंय का उद्याच्या भविष्यातला विजय मिळवायचा एवढं सांगा मला तुम्ही. काय मिळवायचंय? मग हे सगळं जर आपल्याला घडवायचं असेल तर सगळ्या गोष्टी संयमानं शांतपणानं आपण घ्या. या इंदापूर तालुक्यामध्ये 60 वर्ष आपण विजयही बघितलेला आहे आणि 10 वर्षातला पराभवही बघितलेला आहे. या इंदापूर तालुक्यानं 35 वर्ष मंत्रिपदही बघितलेलं आहे, खासदारही भाऊंच्या रूपानं बघितलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर पवार साहेबांचं कुटुंब आणि आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. राजकीय विषय वेगळे पण व्यक्तिगत संबंध आहेत. मोठ्या भाऊंच्या काळापासून जर आपण बघितलं तर व्यक्तिगत संबंध हे 6 दशकाचे आपले आहेत. आणि म्हणून राजकारणामध्ये प्रत्येकाचा निर्णय वेगवेगळ्या पद्धतीनं त्या काळामध्ये झाले असतील पण व्यक्तिगत संबंधांच्या बाबतीमध्ये सुद्धा कधी आपण टोकाची भूमिका घेतली नाही. कारण आपण संस्कारातनं वाढलेली माणसं आहोत, आपण सुसंस्कृत पद्धतीनं वाढलेली माणसं आहोत. आणि म्हणून कुणावरही टीका करू नका, कुणाला काय बोलू नका, कुठल्या ह्या विषयावर चर्चा करू नका, अंदाजपंचे काही सोशल मीडियावरती काही लिहू नका. जे व्हायचंय ते सगळं व्यवस्थित होईल. आणि म्हणून आपल्याला मागच्या 10 वर्षाचा जो त्रास झालेला आहे ते जर दुरुस्त करायचं असेल तर मला असं वाटतं इथं आलेला प्रत्येक जण हा उद्याच्या परिवर्तनामधला महत्वाचा घटक आहे. आणि त्या पद्धतीने आपण मित्रांनो काम करूया एवढीच मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे. आज इथं ज्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या गेले महिना 2 महिने ज्या पद्धतीनं सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या मी व्यक्तिशः मनापासून सर्वांचा ऋणी आहे. मी कार्यकर्ता असा आहे, मी काय पदाला हपापलेला माणूस नाही. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये इथं काय लिहिलंय तेच घडणार आहे. त्यामुळे त्याची फार चिंता आपण मित्रांनो करण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट मात्र मी आपल्याला ग्वाही देतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये इंदापूर तालुक्याचा वनवास, राजकीय वनवास हा संपुटात आल्याशिवाय राहणार नाही. आणि एक नव्यानं विकासाचं पर्व सुद्धा या तालुक्यामध्ये आपण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. एवढीच भूमिका मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊ इच्छितो. पुन्हा एकदा आपण आल्यानंतर बरीच लोक आज काही येऊ शकलेले नाहीत. गावागावामध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की त्याही माणसांची संपर्क आपला राहिला पाहिजे, त्याही लोकांशी आपण बोललं पाहिजे. आणि जो काही निर्णय जाहीर करायचा असतो म्हणजे आपला रोल फक्त त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणं हा आपला रोल आहे, बाकीचा रोल आपला नाहीये. मग त्यांच्या पक्षात प्रवेश करताना मग तारीख कोणती असेल, पुढचं काय होणार आहे हे बोलण्याचा आपला अधिकार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा एवढाच मुद्दा आहे की आपल्याला त्या पक्षात जायचंय. मी पुन्हा विचारतो, आपल्याला त्या पक्षात जायचंय का? एकदा हात वर करून सांगा, जायचंय का? मग आपल्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे मी आता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतो. आणि त्यानंतर जी काही तारीख आणि जो काही निर्णय या पक्षाचे जे प्रमुख घेतील त्याचा तुम्हाला 2 मिनिटांमध्येच लगेच कळणार आहे. ते काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण एक मात्र पुन्हा मला सांगायचंय की उद्या काय जरी झालं तरी 2 वेळच्या निवडणुकीचा जो अनुभव आपल्याला आलेला आहे त्या अनुभव मात्र जमेत धरला पाहिजे. आणि काही जरी झालं तरी पुन्हा 3ऱ्यांदा उद्या आपल्याला लढायची वेळ आल्यानंतर आपण कुठं कमी पडता कामा नये एवढी मात्र खबरदारी मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. खरंच मी स्वतःला धन्यवाद समजतो. मुरली काका, माणसं पद असताना बरोबर राहत नाहीत, माणसं मोठमोठी पद असताना सुद्धा बरोबर राहत नाहीत. पण आज 10 वर्ष झालं माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कुठलंही वैधानिक पद नसताना सुद्धा आज हजारो लाखोच्या संख्येनं माणसं एका छत्राखाली राहतात. मला असं वाटतं पदापेक्षा सुद्धा ती निष्ठा महत्वाची आहे, ते प्रेम महत्वाचं आहे, तो आशीर्वाद महत्वाचा आहे. आणि तेवढंच आपण आमच्या पाठीमागं ठेवावं. हे पाटील कुटुंबीय आपलं आहे, तुम्ही पाटील कुटुंबियाचे आहोत आणि सारा इंदापूर तालुका एकच कुटुंब आहे असं समजून आपण मित्रांनो वाटचाल करूया एवढंच आवाहन करतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो.
आणि माझी विनंती आहे की हे झाल्यानंतर कृपा करून आत गर्दी कोणी करू नका, कारण बरेचसे पत्रकार मित्र आमचे आलेले आहेत, ते सगळे आत हॉलमध्ये बसतील आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणानं कळतील. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. तोपर्यंत आपण थांबायला काय हरकत नाही. 5-10 मिनिटांमध्ये आतला विषय संपेल आणि मग आपल्याला या ठिकाणी येऊन पुढचं काय नियोजन करायचंय, कसं करायचंय या संदर्भातली भूमिका आपण जाहीर करू. एवढंच सांगतो ना, आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खाली बसा सगळेजण. तर जनतेच्या भावनांचा आदर करूनच निर्णय घेणार असं महत्त्वाचं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरच्या सभेच्या दरम्यान केलेलं आहे. तर अगदी थोड्याच वेळात मी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे असं सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचमुळे आता हर्षवर्धन पाटील हे हाती तुतारी घेणार असल्याचं निश्चित झालेलं आहे. आता फक्त ही अधिकृत घोषणा होणार आहे. अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद ते घेणार आहेत.